आपल्या भूमिपुत्रांचे प्रश्न गेले 20 वर्ष जे प्रलंबित होते, ते सोडवण्याचा मार्ग आता सापडला असताना माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांबरोबर बैठक झाल्या 2-3 आणि त्या बैठकीनंतर असं ठरलं, की ही गरजेपोटी बांधलेली भूमिपुत्रांची घरं ती कायमस्वरूपी करताना काही त्रुटी होत्या. त्या त्रुटी मी मागेच सरकारला दाखवलं होतं 2-3 मीटिंगमध्ये, की जे 500 मीटर वगैरे जे तुम्ही आम्हाला देणार आहेत, ते ताबडतोब देण्यात यावं, जी-आर काढण्यात यावा. पण आता त्या कामाला चांगली चालना मिळालेली आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा निर्णय घेतलेला आहे, की जर काही त्रुटी राहिल्या तर परत आपण करू, पण निर्णय घेऊ म्हणून. असं माननीय मुख्यमंत्र्यांच्या पण एकंदरीत सगळ्या मीटिंगवरून त्यांची जी धारणा आहे, की प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला पाहिजे. अशा पद्धतीने आता बऱ्याच वर्षाचा प्रश्न आहे आपला भूमिपुत्रांचा, की घरं कायमस्वरूपी झाली पाहिजे. मला माहिती आहे काही लोकांनी बैठकी पण आत्ता घेतलेल्या आहेत. काही लोकांनी पत्रव्यवहार पण आत्ता केलेले आहेत. पण माझा 2004 पासूनचा माझ्याकडे पत्रव्यवहार आहे आणि हे मुख्यमंत्री नाही, तर पहिल्याचे मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री जेव्हा सुनीलजी तटकरे होते, भास्कर जाधव होते, त्याच्यानंतर राजेश टोपे होते. या सगळ्यांचं त्या काळचे हे नगरविकासचे मंत्री होते, त्याच्या अगोदरचे मुख्यमंत्री होते. या सगळ्यांबरोबर 2004 पासून माझा पत्रव्यवहार होता. दिली त्यांनी काही केलं नाही 10 वर्षामध्ये. प्रकल्पग्रस्तांसाठी हा माझा आरोप आहे, माझा आक्षेप आहे. त्यांना याच्यातली एबीसीडी माहिती नाही, अबकड कळत नाही याच्यातलं, असं माझं म्हणणं आहे. त्यांनी आमचं क्रेडिट घेऊ नये. त्यांनी दवाखान्याचा विषय घेतला, आम्ही एक शब्द बोललो नाही, त्यांना क्रेडिट घेऊ दिलं. हा विषय संबंध आम्ही हाताळलेला आहे, त्यांना आम्ही क्रेडिट घेऊ देणार नाही. घ्यायला गेल्या तर त्या कशा आळशी आहेत, त्यांनी कशी कॉन्ट्रॅक्ट घेतली, काही काम प्रकल्पग्रस्तांसाठी केलं नाही, हे आम्हाला परत प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगावं लागेल. त्यांनी मेहरबानी करून आमचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करू नये. त्यांनी काम करावं, त्यांनी क्रेडिट घ्यावं. आम्हाला आडवं येऊ नये ही आमची इच्छा आहे.